11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले। यस, आमच्यासोबत कालच्या सत्रापासून आपण पाहिलं तर आपल्या चिपळूणची आणबान शान, चिपळूणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राची शान आपल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इथे आपण पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यांमध्ये ज्याने अत्यंत सुंदर आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले क्रीडा रसिकांना असे प्रशांत आदवडे गेली 2 दिवस जोडले जातात आमच्यासोबत आणि आमचं भाग्य आहे की त्यांच्यासोबत बोलण्याची संधी आम्हाला इथे मिळते। आणि राजधानी 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि 11 फायटर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सलामीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय आदित्य। पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर प्रमुख पंच अर्थात सिनियर पंच आपण पाहिलं तर संतोषजी गांधी, स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर सुनील कुळे, माझ्यासोबत प्रसाद गुणलेखक। आखूड टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय, इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच झेल मात्र सुटतोय। इथे आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, संधी निर्माण झाली होती परंतु झेल सुटतोय, जीवदान मिळतोय, त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होत आहे। क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो झेल सुटतो ना, झेल सुटतो, जीवदान मिळतो, परंतु त्या 2 धावा असतात त्याला फार महत्त्व आहे। क्रिकेट म्हणजे एका धावेसाठी, एका धावेने क्रिकेटमध्ये इतिहास घडताना बिघडताना आपण पाहिलाय। पुढचा चेंडू इथे अपवाली स्वरूपाचा चेंडू होता, चेंडू येतो लॉंग ऑफच्या पट्ट्यात, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जात आहे, तद्वर 1 धाव मात्र मिळते। आपण पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून धावसंख्या फलकावरती लागते 3 धावा, षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेची 2 षटकं असतील, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक 30 या सर्कटच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि अर्थातच इथे मात्र पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे। पुन्हा एकदा 11 फायटर पश्चिम विभाग, हो इथं मात्र सुरेख चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, संधी होती धावचित करण्याची परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं टायमिंग पाहायला मिळते, 2 खेळाडूंच्या दरम्यान नजरानजर चांगलं कॉलिंग्स पाहायला मिळतंय, चोरटी धाव घेतली जाते, एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक पहिलं बिनबाद 4 आपण पाहतोय नागरी पतसंस्था प्रीमियर लीग पर्व 6। पुढचा चेंडू आदित्य राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे, ब्लॉक होल, काय सुंदर गोलंदाजी आहे। इथे आपण पाहिलं ना कोणत्या प्रकारची आखूड टप्प्याची गोलंदाजी आहे, गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे, ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, कारण पॉवर प्लेचं षटक म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती हाणामारीचं षटक म्हणतात। अशा या षटकात आदित्यने कालच्या सत्रात देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि मी तर म्हणेन 11 फायटरचा जो संघ आहे ना तो खरोखर फायटर आहे। कालच्या सत्रात या संघाने फलंदाजी करताना तब्बल 103 धावा कुठल्या होत्या, म्हणजे यांच्याकडे मोठी फलंदाजी आहे। याचा अर्थ नक्कीच राजधानी 11 संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कमीत कमी 70 ते 80 या धावांचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे, अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणार ही लढत आहे। आदित्यचा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल टुपलाय, दॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ पहली बार इस इनिंग में डीजे बजता हुआ, डीजे। थँक्यू डीजे, थँक्यू। नवीन फलंदाज आपण पाहिलं तर सुनील येतोय मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकवर ऑन द स्ट्राईक असेल सुनील। 5 चेंडू झाले त्या षटकातील, केवळ मात्र धावा दिल्यात 5 आणि एका फलंदाजाला बाद केलाय। बघा इथे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला संदेश, नावामध्ये संदेश आहे, आपल्या संघासाठी चांगले संदेश द्यावे लागतील कारण हा सेमीफायनलचा सामना आहे। आदित्यचा पुढचा चेंडू, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस
पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावरती आपण आजकाल मर्यादित षटकांमध्ये हा चेंडूचा फार वापर होताना पाहिला, कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा. अशा वेळी हा चेंडू गोलंदाजाला न्याय मिळवून देणारा चेंडू आहे. अशा प्रकारे एक जबरदस्त षटक संपतंय 5 धावांचं. पहिलं षटक संपतंय मित्रांनो. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 1 गडी बाद 5. पुढच्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, कारण पाहत राहा, ऐकत राहा. चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6. मी असा गेलो असा आलो. तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत. डीजे. थँक्यू. इथे पण पाहिलं तर नवीन गोलंदाज सुहास आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ओहो, इथे आपण पंचांच्या हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर धावेने संघाची स्थिती होते 6. आणि या सामन्यात काय होणार ते देखील पहा, कारण इथे हा महत्त्वाचा सामना आहे. इथे तुम्हाला मोठं टार्गेट सेट करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुहासचा पुढचा चेंडू. ओ, बैट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ फिर से एक बार, डीजे बजता हुआ. या सपडपर्यंत धक्का क्रमांक 2, 6 या धावसंख्येवरती 2 गडी बाद 6 षटक क्रमांक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. सुहासने पहिला चेंडू सवर टाकला, त्यानंतर कमबॅक केलंय. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋषिकेश मैदानात येतोय. आणि बाद झालेला फलंदाज कोण गेला, कोण केला, कोण आउट झाला? संदेश आपण पाहिलं तर नाव संदेश होतं. चांगले संदेश मात्र त्याला देता येत नाहीत आपल्या संघासाठी. इथे मात्र सुंदर चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संबंध का नाही आहे याचं कारण म्हणजे एक गुंडलेवरचा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. पुन्हा एकदा सुहासचा पुढचा चेंडू. हो, इथे आपण पाहिलं तर चेंडू होता थोडासा 4-5व्या एसटीवरचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला दिशा दिले. धावसंख्या 1ने वाढती. संघटित स्थिती पाहिली तर 7. आपण पाहिलं तर आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग देखील 7 आणि धाव देखील फलकावरती लागते 7 आणि घात असं म्हटलं जातं. पाहूया कोणता होणार घात. पुढचा चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू होता. टॅपचा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय आणि इथे मात्र एकच धाव मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. आपण पाहिलं तर सुरक्षित षटक टाकलं होतं. केवळ 5 धावा दिलेल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. तदनंतर ह्या षटकात बघा 4 चेंडू हाताळले, 3 धावा दिलेत, एका फलंदाजाला बाद केलंय. ओ, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या पट्ट्यात चेंडू जातोय. 1 बाउंड, सीमा रेखा पार, आएगा 4, जाएगा 4, मिलेगी रन 4, तो होगा बेडा पार. बेडा पार झालाय आणि डीजे देखील वाजलाय. थँक्यू डीजे. ह्या चौकाराने आता मात्र धावसंख्या होती 12. चौकार वगैरे मारावे लागेल, कारण तुम्हाला सेमीफायनलमध्ये आणि आणि नक्कीच 11 फायटर हा संघ सलग 2 वर्ष विजेता संघ आहे. राईट मोहर द विकेटचा पुढचा चेंडू. ओ, 50 वेगाने टाकलेला चेंडू होता. एक वेगवान चेंडू होता. बॅटची कट घेऊन चेंडू जातोय. फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू रोखला जातो, फेकला जातोय. षटक देखील संपतंय. इथे जर आपण पाहिलं ना तर नक्कीच 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 2 गडी बाद 13 म्हणजे धावसंख्या आपण पाहिली तर 6.50ची सरासरी, म्हणजे पॉवर प्लेच्या षटकात ही खराब धावसंख्या म्हणावी लागेल. आता मात्र तिसऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. चिपळूण प्रीमियर लीगचा थरार, एक स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा पर्व 6. तोपर्यंत ऐकूया एक डीजे मधुर संगीत. थँक्यू. पाहूया या मैदानाच्या जंगलमध्ये कोण शेर बनणार. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय.
स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला रोखलं जात आहे, तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते. 2 गडी बाद 15, षटक क्रमांक 3. मित्रांनो, खेळ कोणताही असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. कष्ट करावे लागेल. कष्ट केलेत तर नक्कीच तुमची धावसंख्या मोठी होऊ शकते, परंतु कोणा एकाला आक्रमक व्हावं लागेल. हवाई फायर करावे लागेल. ॲक्सिलेटर वाढवावं लागेल. पुढचा चेंडू रॅट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, इथे खराब, अतिशय खराब चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने होत आहे. सांगतात येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 16, 2 गडी बाद 16, षटक क्रमांक 3. काय गोलंदाजी आहे, कंजूस गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आहे. प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी चोख बजावले. फलंदाज मात्र थोडेसे अपयशी होताना आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. पुन्हा पहा, शरीराचा वेध घेणारा आणखीन एक डॉट चेंडू आहे. मित्रांनो, हा सेमीफायनलचा सामना आहे आणि 11 फायटर संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गत 2 वर्षाचा हा विजेता संघ आहे. म्हणजे विजयाची हॅट्रिक यावर्षी करणार का? कारण कालच्या एका मुलाखतीत जेव्हा प्रशांत सरांनी मुलाखत घेतली होती, या संघ कर्णधाराची सांगितली होती की आम्ही नक्कीच यावर्षी हॅट्रिक करणार. आणि पाहूया हॅट्रिक होणार का. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर येस, पुन्हा एकदा स्वर चेंडू, आणखीन एक धाव. इथे मात्र अवांतर धावांचं बोनस मिळतोय, परंतु बॅटने धावा येत नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. आणखीन एक धाव, परंतु धावा क्रिकेटमध्ये कशा येतात ह्याला महत्त्व नाही. धावा येणं गरजेचं आहे आणि इथे मात्र कशा धावा येतात हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा असेल. हो, पुन्हा एकदा तीच दिशा, तीच लाईन. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूचा पुन्हा एकदा पंचांना एक्झरसाईज करावी लागते, कारण हा स्क्वेअर चेंडू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. धावसंख्या होते 2 गडी बाद 18. थोडेसे कानमंत्र दिले जात आहेत, कारण ज्या प्रकारचे 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत. येस, आपण पाहिलं तर ऋषभ गोलंदाजी मार्कवर आपण येस, आपण पाहिलं तर सूरज एक सिनियर खेळाडू आहेत आणि ते त्यांना नक्कीच काहीसे कानमंत्र देत आहेत. आणि पाहूया षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो हो हो, इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय, इन स्विंग ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, अशा प्रकारचा चेंडू होता. चांगलं यष्टीरक्षण, यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. अद्यापही धावसंख्या फलकावरती आहे 2 गडी बाद 18 धावा, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आहे, म्हणजे जे हॅट्रिकचे स्वप्न त्यांनी सांगितले ते साकार होणार, अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलो. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच पुन्हा एकदा स्वीपर कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे चेंडूला रोखलं जाते, परंतु ह्या चेंडूवरती मिळत आहेत एक धाव. अशा प्रकारे मित्रांनो, आतापर्यंत ह्या सामन्याचं एक वैशिष्ट्य आहे. ह्या सामन्यात आतापर्यंत केवळ 3 षटकं संपत आलेत आणि केवळ एक चौकार येताना आपण पाहिला आहे. म्हणजे काय गोलंदाजी आहे. 19 धावा फलकावरती लागतात, षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, थोडंसं वळवलं चेंडू, स्विंग होताना आपण पाहतोय. अर्थातच स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा पर्व 6वं आपण पाहतोय. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024-24चा हा थरार. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहिलं तर नक्कीच कव्हरच्या पट्ट्यात एक धाव मात्र मिळते. आणि इथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने पंच सांगतात की 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. म्हणजे बघा, 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि केवळ 2 गडी बाद 20 धावसंख्या फलकावरती लागले. म्हणजे गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली, इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये जर का तुम्ही इथून बघा, धावसंख्या फलकावरती 20 लागले. जर का इथून तुम्ही जर 3 षटकात जर का आक्रमण केलं, 40 धावा जर 3 षटकांमध्ये जर आल्या, तर तुमच्याकडे लढण्यासाठी काहीतरी असेल. परंतु येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार, मी रजा घेतो. ऐकूया डीजे आणि जाऊया येस ओर टू अमित सर. डीजे कॅरी ऑन.
फायटर 11 पश्चिम विभाग अशा प्रकारचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय। षटक क्रमांक या ठिकाणी आपण चौथं पाहतोय। चौथ्या षटकात काय घडतंय हे पाहणं देखील गरजेचं आहे। इथे मात्र एखाद दुसरा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज मनीषच्या या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा। चेंडू मात्र बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातोय, कारण फलंदाज जर पाहिलं तर बॅकफुटला खेळतोय, हा बॅकफुटला खेळतोय याचा अंदाज घेऊन या ठिकाणी हा गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। ऑफस्टिकच्या बाहेर ऑफस्टिकवरती मारा करतोय आणि या ठिकाणी फलंदाजांना रोखण्याचं काम करतोय आणि त्याचबरोबर तंबूत परतवण्याचं देखील काम करतोय। पुन्हा मोठा फटका खेळायचा आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निश्चितच एक धाव पूर्ण होते या एका धावेने। शुभम मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती जातोय। षटक क्रमांक या ठिकाणी चौथं संपतंय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 अशी धावसंख्या होते। या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात। अतिशय सुरेख अशा प्रकारचं या ठिकाणी षटक टाकले ते मनीषने, एक गडी बाद करत 2 धावा दिल्यात। मी थांबतोय, डीजे ला बोलावतोय। डीजे कम ऑन। थँक्यू। एक चांगल्या प्रकारचा महासंग्राम आहे क्रिकेटची ही स्पर्धा, तुम्हा सर्वांना भावते कारण चिपळूण। आता मात्र पुलटा चेंडू, फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होतोय। अंपायर डीजे कम ऑन। चेंडू होता बरोबर यष्टांवरती फेकला होता। फलंदाज मात्र या ठिकाणी थोडासा चाचपडत खेळत होता आणि अशा पद्धतीने या फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली आहे। वाशिष्ठी 11 आणि चिपळूण रायझर आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस। वाशिष्ठी 11 चिपळूण रायझर हा अत्यंत अटीतटीचा सामना यानंतर अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। वाशिष्ठी 11 चिपळूण रायझर टॉस साठी सज्ज राहा। मोठा फटका आहे इथे, मात्र जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा या ठिकाणी षटकार येतोय। जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा षटकार आलाय आणि रिप्ले मध्ये तुमच्या लक्षात येईल की हा कशा प्रकारचा फटका होता। बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, बरोबर बिरकावून दिलाय तो, म्हणजेच ऑन साइडच्या दिशेने चेंडू सीमा रेखा पार षटकार। पुन्हा मात्र तशाच प्रकारचा फटका खेळायचा आहे। शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झालाय, या चेंडूवरती एकेरी धाव घेतली, कारण या फलंदाजाला माहिती आहे या आधीच्या चेंडूवरती आपण षटकार ठोठावलाय, त्यानंतर एकेरी धाव घेणं खूप गरजेचं आहे। हे क्रिकेटमधलं एक चांगल्या प्रकारचं तंत्र आहे, त्या तंत्राचा वापर करतो। चेंडू निश्चितपणे अडवला गेले, एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं। षटक क्रमांक 5 चालू आहे आणि 5 षटकांमध्ये 30 धावा कुठल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा मात्र हा चांगला चेंडू आहे, फार टप्पा पडलाय, फार उंची घेत नाहीये, बरोबर यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच फायटर 11 पश्चिम विभाग या संघाकडून। अमोल मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे, 5वं षटक टाकतोय। इथे निश्चितच फलंदाज बाद, आणखी एक फलंदाज तंबूत धाडला जातोय। 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धाबा। मी थांबतोय, डीजेला बोलावतोय। डीजे कम ऑन। असा गेलो असा आलो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा चिपळूण प्रीमियर लीग 2024। टॉस साठी व्यासपीठावरती यायचे। बोथ कॅप्टन प्लीज, वाशिष्ठी 11 अँड चिपळूण रायझर ओव्हर कम बॉक्स। विनायक बाद झालंय, नवा फलंदाज आपण तंबूत मैदानात जाताना पाहतोय। गोलंदाजी मार्क होती मात्र गोलंदाज आदित्य मात्र या षटकाची खराब सुरुवात करतोय, खराब मारा करतोय, कारण त्याचा हा जर चेंडू पाहिला तर तो खूप बाहेर होता ऑफस्टिकच्या, त्यामुळे पंचांनी दोन्ही हात फैलावलेत, स्वेर धावेची गुण केले। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आदित्य। या आदित्यच्या चेंडूला मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल।
चेंडू बरोबर यष्टी उद्ध्वस्त करतोय, फलंदाज बाद होतोय, आणखी एक फलंदाज केला गेलाय बाद. डीजेचा ऐकूयात नाद. थँक्यू सो मच डीसी ऑपरेटर. वाशिष्ठ 11 चिपळूण रायझर संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे टॉस साठी. वाशिष्ठ 11 चिपळूण रायझर कम बॅक्स. 6वां षटक चालू है. आखिरी ओवर की यहाँ पर गेंदबाजी करते हुए इस बार खेलना चाहते थे, जरूर देखेंगे तो बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है. सीधी गेंद विकेट कीपर के दास्ताने में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. यहाँ पर स्कोर रुका हुआ. आखिरी ओवर में रन संख्या देखेंगे तो 31 रन 6 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के मोर्चे पर आदित्य तैयार है. अंपायर के बगल से तेज कदमों के साथ इस बार गेंदबाजी करते हुए फिर एक बार पूरी तरह से फंसाते हुए देखेंगे ना, तो यहाँ पर दूर वाली गेंद पर खड़े खड़े खेलने का प्रयास करते हुए बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है. फिर एक बार गेंद देखेंगे तो बिंदी गेंद है और छापासा कॉल आपण पाहू शकता. या ठिकाणी काटा आलाय. छापा काटा याबद्दल आपण पाहू शकता. निर्णय काय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वाशिष्ठी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. साहेबांना दोन्ही म्हणजे एक राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही बॅडमिंटन दोन्ही आमचे संघ आहेत. तर टॉस झालेले आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॅकच्या दिशेनं. नक्कीच या ठिकाणी एक चौकार येतो तो यशच्या बॅटमधून. यशने यशस्वी अशा प्रकारचा एक चौकार खेळलाय. त्यानंतर जर धावा पाहिल्या तर 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण या ठिकाणी 6वां पाहतोय. बहुत ही अच्छी यहाँ पर गेंदबाजी होती हुई. अब यश ने इन्होंने अपना जलवा दिखाया है. एक चौका जरूर लगा है. इसके बाद देखेंगे ना तो इन्होंने सिंगल चुराने का प्रयास किया है और इसी सिंगल के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 6 विकेट के नुकसान पर 36 रन. इस ओवर की आखिरी गेंद शेष है और जिम्मेदारी रहेगी अब इस शुभम के कंधों पर. चिपळूण नगरी प्रीमियर लीग 2024 का ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला है. इस बार खेलना चाहते थे. बल्ला और गेंद का कोई संपर्क है या नहीं ये भी जांच लेंगे, लेकिन एक रन दौड़कर पूरा किया है और दूसरी की मांग है. लेकिन इस बार रनआउट के तौर पर बल्लेबाज वापस जाएंगे. 7 विकेट के नुकसान पर रन संख्या 37 रन. जीतने के लिए 38 रनों की जरूरत है. जब तक देखेंगे ना तो यहां पर पूरी तरह से बांध कर रखा है. फाइटर 11 की टीम ने अच्छी गेंदबाजी के पूरी तरह से विपक्ष वाली टीम कर अपना दबाव बनाकर आखिरी ओवर तक इन्होंने दबाव बनाया था और यहां टोटल स्कोर 37 और जीतने के लिए 38 रनों की जरूरत है. एकूण पहा 37 धावा कुठल्या आहेत. 38 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. हे साधं सोपं आव्हान आहे कारण 36 चेंडू आहेत आणि एकूण 38 धावांचा पाठलाग करतात. परंतु आपण स्क्रीनवरती पहा ब्ल्यू रंगातले ब्ल्यू जर्सीचे जे या ठिकाणी आमचे या ठिकाणी खेळाडू आहेत. आपल्यावरती कॅमेरा आहे. आपण स्क्रीनवरती बघा, अभिवादन करा. अहो प्रत्युत्तर दिले जात आहे. परंतु या ठिकाणी माझ्याऐवजी आवाज ऐकणार आहोत प्रशांतजींचा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व जे खेळाडू आहेत त्याचबरोबर बच्ची कंपनी पण आहे. आता त्यांना कळलंय की आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आता हे सर्व प्रेक्षक जे आहेत त्यांना दाखवलं जात आहे. जिंकण्याकरता फार मोठं आव्हान नसलं तरी एक चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. राजधानी 11 पश्चिम 11 फायटर पश्चिम विभाग असा सामना मैदानावरती. आणि आता हे खेळाडू आहेत काही मोबाईलवरती बसत आहेत. त्यांना माहिती नाही की आपल्यावरती कॅमेरा आहे. परंतु काही जण सतर्क आणि सावधान आहेत. त्याला माहिती आहे आपल्यावरती कॅमेरा आहे. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. काही या ठिकाणी प्रेक्षक आता वेगवेगळ्या जर्सीमध्ये कलरफुल क्रिकेट चिपळूण नागरीचं महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित या रणरंगणी आपल्या स्क्रीनवरती. त्यानंतर आणखीन काही प्रेक्षक आहेत खेळाडू या ठिकाणी. बच्ची कंपनी, बच्चे दिल के सच्चे. त्यानंतर थोडासा जल्लोष तिथून ऐकायला येतोय. प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. काही संघ पराभूत झाले असले तरी आपल्या संस्थेची स्पर्धा आहे आणि
या स्पर्धेत आपण सहभागी झालात. पुन्हा एकदा पहा हे सर्व खेळाडू, खूप सुंदर प्रकारची गॅलरीची व्यवस्था. मगाशी तुषार शिंदे यांनी एक चांगला उल्लेख केला की एक व्यावसायिक स्पर्धा कशी असावी त्याचं एक छान उदाहरण आणि एक मैदान उपलब्ध करून निश्चितच दिलं गेलं. हे अजून काही खेळाडू आपण पाहू शकता. देखिए जीतने के लिए लक्ष्य 37 रनों का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और अभी फिलहाल पहले मैच में रत्नदुर्ग 11 दक्षिण ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. एक तरफ अगर देखें तो बढ़िया प्रदर्शन 11 फाइटर पश्चिम विभाग का रहा है और ये मुकाबला जिसमें राजधानी 11 पश्चिम को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. अब फिलहाल 3 बार चैंपियन बनी है टीम 11 फाइटर पश्चिम विभाग, 2 बार लगातार. लेकिन सवाल ये है ना कि ये जो टीम है क्या तीसरी बार चैंपियन बनेगी और हैट्रिक. सूरज वाजे, प्रीतेश सावंत अपने दोनों एंड पर आप देख सकते हैं इस वक्त और गेंदबाजी का भागडू संबंध में विनायक सावंत, सूरज वाजे, मैन फ्रॉम मालगम. और आपके स्क्रीन पर है विनायक. संकट पहुंचे खिलाड़ी की जरूरत है. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के आपको गेंदबाजी करनी है. राजधानी 11 पश्चिम कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. चुपड़नगरी प्रीमियर लीग 2024 का आज का आखिरी दिन है. आज एक महाराष्ट्र भी है, एक में महाराष्ट्र दिन भी है. बहुत महत्वपूर्ण दिन रहेगा हर किसी कर्मचारी के लिए, कामगार के लिए. वशिष्ठ मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स आप देख रहे हैं इस वक्त. सूरज इंतजार कर रहे हैं. अंडर आर्म क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं. प्रीतेश और सूरज की जोड़ी मैदान के अंदर. सेटमेंट पॉइंट कवर, डीप स्टक कवर, एक मिड ऑफ अवसर पर 5 खिलाड़ी. विनायक अपने बॉलिंग पर तैयार, मिड ऑन है, उसके साथ स्क्वायर लेग, एक फाइन लेग पर खिलाड़ी, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. इंतजार करते हुए विनायक राइट अप ओवर द विकेट. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर. दिशाएं के सही नसीहत, रन संख्या 4, चौका दमदार. शुक्रिया डीजे. एक्शन रिप्ले देखिए. टप्पा खाने के बाद थोड़ा लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. टॉपिक रिप्लेसमेंट बहुत बढ़िया सूरज वाजे. ये भी पैरों के ऊपर गेंद थी. टिपा लेग स्टंप के बाहर. संतोष गांधी व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर 5 रन. ओवर पहला प्रगति पर है. चिपली नगरी सहकारी पदसंस्था द्वारा इस टूर्नामेंट का बहुत ही अच्छा आयोजन, शानदार खेल और दमदार. देखिए 2 बार 2 टीमों ने 100 से ज्यादा रन बनाए. अभी जो मैदान के अंदर टीम है पश्चिम विभाग का 11 फाइटर, इन्होंने 103 रन बनाए थे. रत्नदुर्ग ने 107 रन. टिप ऑफ टिप के बाहर बैकवर्ड चले गए. गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में. बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़ा पंच लगाने की जरूरत है. बैकवर्ड पंच था. स्कोर इसी के साथ 6 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल है. टारगेट 37 रनों का. सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला. चिपली नगरी सहकारी पद संस्था द्वारा बहुत ही बेहतरीन आयोजन. पीछे देखिए आप एक बार फिर ये होर्डिंग है टूर्नामेंट का. ऑफ टप के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया. गेंद डीप स्ट्राइक कवर बॉडी की तरफ जाती है. फ्रंट पर अच्छा स्ट्रोक है बल्लेबाज का प्रीतेश. ना स्कोर मोजा 7 पर रन. जैसे कि टारगेट ऑफ 37 रन. ओवर इस वक्त पहला प्रगति पर है. इसी बीच विनायक अपने बोरिंग मार्फत धीरे धीरे आ रहे हैं. पावर प्ले का ओवर है तो इसीलिए 2 खिलाड़ी दायरे के बाहर हैं. शानदार आयोजन प्रतियोगिता का है, उसमें कोई संदेह नहीं है. इस बार आगे आके गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ. खिलाड़ी है पीछा कर रहे, कोई मौका नहीं है. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. ये लगा शानदार 4, चौका. ब्यूटीफुल शॉट. What a shot! मैग्निफिसेंट स्ट्रोक. गेंद बॉडी के बिल्कुल बाहर जाती भी. इस बार घूमकर खेल दिया. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आउट. सूरज की पारी समाप्त. पहले विकेट का पतन. सूरज ने बनाए 9 रन, 4 गेंदों का सामना किया.
का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं चुपुर नगरी प्रीमियर लीग 2024 और नंबर 3 पर बल्लेबाजी करने के मनीष जाधव को मौका मिला है। न्यू बैटर, स्कोर 11 पर मान, पश्चिम विभाग 11 पॉइंट। पुल की ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, अंदर या बाहर, बिल्कुल गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक। एक्शन रिप्ले देखिए, बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर, और क्या माइंडसेट है। दोबारा देखिए, साहिल चौहान हमें दिखाएंगे मनीष का ये स्ट्रोक। एक्शन रिप्ले टेनिस के डॉट इन द्वारा टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद, छोटी गेंद थी, समय मिला, बॉटम हैंड का इस्तेमाल किया और ताराबंद में गेंद को खेल दिया है। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है, क्या जबरदस्त स्ट्रोक था बल्लेबाज मनीष का। दर्शक दीर्घा में गेंद जाते भी स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। रिक्वायर्ड रेट 4.20 का है। ये दर्शक दीर्घा देखे, जहां खिलाड़ी जो है फाइनल का मैच का इंतजार कर रहे हैं। फाइनल का मैच बहुत बड़ा हो जाएगा, इसके ऊपर कोई संदेह नहीं है। महंगा ओवर था गेंदबाज का। पहले ओवर की कहानी समाप्त। रन संख्या 17 रन है। जीतने के लिए 20 रनों की जरूरत। ये दर्शक, ये तमाम दर्शक, क्रिकेट के दीवाने आपके स्क्रीन पर। मनीष 6, प्रीतिश 1। ऑफ स्टंप के बाहर उछलकर खेलने का प्रयास। अंपायर हमारी तरफ बढ़ रहे वो सुनील कुले, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर मूव्स ऑन 18 पर मान। रिक्वायर्ड रेट 4 का है, टारगेट 38 रनों का। तो इसका मतलब अभी 20 रन चाहिए आपको जीतने के लिए। इतना बड़ा टोटल आप नहीं बना पाए, वो थोड़ी तकलीफ रही, खास करके राजधानी 11 पश्चिम टीम के लिए। इस पर कट करना चाहते थे, अच्छी गेंदबाजी अक्षय द्वारा। टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रख रहे, गुडनेस पर टिप्पा खेल रहा है। चौथी गेंद स्टंप की तरफ गेंदबाजी, लेंथ बहुत बढ़िया, लाइन लेन पर निर्भर रहने की जरूरत है। और यहाँ स्ट्रोक जब प्रीतेश खेल रहे तो ज्यादा बैकवर्ड जाके खेलने का प्रयास, गेंद की लाइन में नहीं आ रहे। बहुत सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अक्षय द्वारा। इस तरह से गेंदबाजी करेंगे ना तो बिल्कुल बल्लेबाज थोड़ा पैनिक हो सकते हैं। थर्ड मैन पॉइंट क्या स्टक मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉक ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर दायरे के अंदर। अगली गेंद के साथ अक्षय सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था। मिड ऑफ पर सुंदर फील्डिंग, 1 रन देने का मौका। यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज प्रीतेश का। प्रीतेश मूव्स ऑन 2, स्कोर 19 पर मान। दूसरा ओवर प्रगति पर। सेकेंड ओवर प्रोग्रेस, अक्षय अपने बॉलिंग मान पर तैयार है। ऑप्शन में देखिए तो 5 खिलाड़ी, ऑन सेट पर 4 खिलाड़ी बल्लेबाज मनीष के लिए। शॉर्ट पिच गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया था। ये भी छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर, और काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, दिशाहीन गेंदबाजी। अब देखिए आपके पास बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा हो रहा है, व्हाइट बॉल आ रहा है। अनुशासन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। जब आपके पास बैंक बैलेंस नहीं है ना तो नब्बी तुली गेंदबाजी करना बहुत जरूरी। तो अब नब्बी तुली गेंदबाजी नहीं कर पा रहे हैं। 20 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑनसेट पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, गिर गए, गेंद को रोका गया, 1 रन देने का मौका और सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे। ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं, जो कुछ करना है गेंदबाजों करना है। स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट से बात नहीं बनेगी, विकेट आपको गुच्छे में चाहिए, और वो गुच्छा अंगूर का होना चाहिए, तब जाकर आप कमबैक करेंगे, नहीं तो आसान नहीं है मुकाबला। ऑफ के बाहर गेंद को खेल दिया थर्ड मैन की तरफ, बहुत तेजी के साथ ट्रैवल गेंद कट किया था, गेंद बॉलर के बाहर, टकाटक फटाफट गेंद बॉलर के बाद 4 रन चौका। जिस रन 1 विकेट के नुकसान पर। शुक्र नागरी प्रीमियर लीग 2024 का सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला आप देख रहे। अक्षय 4 गेंदों में 8 रन, और इस चौके ने और प्रेशर बढ़ाया है गेंदबाजों के ऊपर। रिक्वायर्ड रेट केवल 3 का है, जीतने के लिए 38 रन चाहिए। अब स्कोर 25 1 विकेट के नुकसान पर। अपने बोरिंग मार्ग पर अक्षय तैयार। पटके में गेंद है, टिप ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा। अभी भी अनुशासन नहीं है, और हमेशा कहा जाता है कि संघर्ष के पाठशाला में अनुशासन का निर्माण होता है। इस वक्त अगर देखिए तो अनुशासन की जरूरत है। संघर्ष तो चल रहा है,
क्योंकि 26 रन 1 विकेट के नुकसान पर। मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल, और उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है। इतना समय जाएगा तो भाई मैच कैसे आप जीतेंगे? विकेट आपको जल्दी लेने पड़ेंगे सावंत साहब। विकेट जल्दी लेने की जरूरत है। और बल्लेबाज देखिए ज्यादा जोखिम नहीं उठा रहे, गेंद को बहुत बढ़िया तरीके से स्टीयर किया था, गति का इस्तेमाल किया। खिलाड़ी है दायरे के अंदर, गली के क्षेत्र में 1 रन देने का मौका। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 27 पर, 27 पर 1। जीतने के लिए फिलहाल अब 11 रनों की जरूरत है। प्रसाद लांबे हमारे साथ जुड़े हुए हैं, बाबला यादव कॉम्बॉक्स में। इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर गेंद को खेल दिया, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका, सिंगल के ऊपर निर्भर है। और देखिए इस मुकाबले में खास करके 11 फाइटर पश्चिम विभाग को वो सिंगल ही चाहिए, बाकी कुछ करने की जरूरत नहीं है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पर। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। और राइट, वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का स्वागत है। आप देख रहे हैं चुप नगरी प्रीमियर लीग 2024। 24 गेंद में जीतने के लिए 10 रन चाहिए। तो इसका मतलब क्या है? 11 फाइटर पश्चिम विभाग का पलड़ा पूरी तरह से भारी है, बहुत अच्छा प्रदर्शन किया। रिक्वायर्ड 2.50 का, टारगेट 38 रनों का। इस ओवर की अगली गेंद, गेंद नहीं आ रही, गेंद नहीं आ रही है। वो माइंडसेट बता रहा है कि मनोवैज्ञानिक दबाव जो है ना वो गेंदबाजों के ऊपर, वाइट बॉल का इशारा। स्कोर 29 1 विकेट के नुकसान पर, 38 रनों का टारगेट है। सिंपल का ये दूसरा मुकाबला। छोटी गेंद पर बिल्कुल प्रहार किया, हवा में गेंद बहुत ऊपर चली गई गेंद की तरफ। एक बार फिर खिलाड़ी है, अच्छा कैच, विकेट की जरूरत है, विकेट गिरता, दूसरे विकेट का पतन मनुष डिपाट। और विकेट चाहिए इस मुकाबले में राजधानी 11 पश्चिम को। आज 11 राजधानी 11 पश्चिम संघर्ष करते हुए आपने देखा, पहली पारी में रन ज्यादा तो नहीं आए और अपनी बोलिंग मार पर शुभम तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट चले गए, हवा में खेल दिया, कमर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका, सिंगल के ऊपर निर्भर है दोनों बैटर। स्कोर इसी के साथ अगर देखें तो रन संख्या 30 रन 2 विकेट के नुकसान पर। 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शुभम तैयार, राइट अप ओवर द विकेट, ऑप्ट के बाहर कट किया, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, टकाटक फटाफट कमाल का स्क्वायर कट, गेंद बॉडी के बाद 4 रन, चौका। ओहो क्या जबरदस्त बल्लेबाजी प्रितेश शौरा। ये देखिए स्ट्रोक किस तरह से इन्होंने खेल दिया था। इस पर गेंद लेग स्टंप के बाहर है तो अंपायर वाइड बॉल का इशारा करेंगे। रात का खाना पक रहा है, मुझे खाने की सुगंध आ रही है और बीच मैदान पर 11 फाइटर पश्चिम विभाग को जीत की सुगंध आ रही है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा, जीत के दहलीज पर, और फाइनल का टिकट भी मिलने वाला है। गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी तैनात है, बहुत बढ़िया तरीके से गेंद को फील्ड करते हुए गेंदबाज, लेकिन क्लीन फील्डिंग नहीं है। क्लीन फील्डिंग करना बहुत जरूरी, गेंद को रोकना बहुत जरूरी था, प्रयास अच्छा था। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया 36, 2 विकेट के नुकसान पर। 2 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। सेलिब्रेशन करने के लिए बिल्कुल तैयार है इस वक्त 11 फाइटर पश्चिम विभाग की टीम। 1 रन चाहिए। सैंतीस 2 विकेट के नुकसान पर जीत की दहलीज पर इस वक्त टीम है 11 फाइटर पश्चिम। छोटी गेंद पर प्रहार किया, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए कर प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 11 फाइटर फाइनल में प्रवेश कर चुकी है, कांग्रेचुलेशन।
आणि आता सर्व टीम आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचं